विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण संपूर्ण पेपर स्पष्टीकरण पेपर क्रमांक 12 आणि यामधील गणित आणि बुद्धिमत्तेची महत्त्वाची प्रश्न, विशेष नाविन्यपूर्ण प्रश्न या पेपरपासून सुरू झालेले आहेत. आणखी काही तर तेही ट्रिकसह पाहूयात लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टेट पेपर 2017 मधील पेपर क्रमांक 12. यामध्ये पहिलाच प्रश्न आहे पहा. या ठिकाणी घनमूळ काढणे. घनमूळ काढायचे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला घन आणि वर्ग किमान 30 पर्यंतचे वर्ग आणि 15 पर्यंतचे घन पाठ असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. तर या ठिकाणी घनमूळ काढायचं आहे 512चं आणि 512चं घनमूळ येतं 8. यानंतर पुढील प्रश्न आहे. या ठिकाणी एक सांकेतिक भाषा दिलेली आहे आणि सांकेतिक भाषेमध्ये 5, 7, 3 बद्दल 6, 8, 4 दिलेला आहे. 8, 6, 1 बद्दल 9, 7, 2 दिले. तर निरीक्षणातून लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी 5 आहे, 1 अंक वाढवून 6 केले, 7 आहे 8 केले, 3 आहे 4 केले. त्या पद्धतीने आता आपल्याला जो प्रश्न विचारलाय 7, 4, 7, 8 साठी काय असेल, तर 4 साठी 5, 7 साठी 8 आणि 8 साठी 9, म्हणजे आपलं उत्तर असेल 589. यानंतर पुढील प्रश्न आहे पहा. 2x वर्ग अधिक 11x अधिक 14 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे शोधा किंवा मुळे आहेत. तर समीकरण दिलेलं आहे पहा. 2x वर्ग अधिक 11x अधिक 14 बरोबर 0. तर हे समीकरण सोडवत असताना या ठिकाणी आता x चा जो वर्ग आहे त्याचा जो सहगुणक आहे तो 2 आहे. यापूर्वी आपण 1 असल्यास सेकंदामध्ये उत्तर काढायची ट्रिक सांगितली होती, परंतु 2 असल्यास तुम्हाला सोडवावं लागेल. आणि हे सोडवत असताना या 2 आणि 14चा गुणाकार करून घ्यायचा आहे. तर 2 आणि 14 येतं 28. तर 28 गुणाकार येणार आणि बेरीज 11 असणाऱ्या आपल्याला संख्या शोधायच्या आहेत. तर त्या संख्या असतील +7 आणि +4. या दोन्हीचा गुणाकार येतो 28 आणि बेरीज येते 11. तर पहा या ठिकाणी 2x वर्ग अधिक हे जे दोन संख्या शोधलेत आपण त्याच या ठिकाणी लिहायचे 7x अधिक 4x अधिक 14 बरोबर 0. तर या ठिकाणी पहिल्या दोन्हीतून कॉमन आणि पुढच्या दोन्हीतून कॉमन काढत असताना या ठिकाणी कॉमन येईल x कंसात राहील 2x अधिक 7 आणि या ठिकाणी कॉमन येईल +2 कंसात राहील 2x अधिक 7 बरोबर 0. म्हणजे आपल्याला 2 कंस मिळतात. 2x अधिक 7 हा एक कंस आहे, या दोन्हीमधून कॉमन निघतो आणि दुसऱ्या कंसात राहील या कंसाच्या बाहेर असलेलं अक्षर x आणि या कंसाच्या बाहेर असलेलं अक्षर 2 बरोबर 0. तर तुम्ही या स्टेप पर्यंत आल्यानंतर डायरेक्ट उत्तर लिहू शकतात. तर डायरेक्ट उत्तर कसं लिहायचं, तर हे 2x बरोबर 7, 2x + 7 आहे, तर हे 2x बरोबर -7 किंवा x बरोबर -2. आता हे 2 इथं गुणाकारात आहे, ते या ठिकाणी भागाकारात येईल, म्हणजे x बरोबर -7/2 किंवा x बरोबर -2. म्हणजे आपल्याला जे मूळ मिळणार आहे ते -7/2 आणि -2. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर मिळेल -7/2 आणि 2 ऋण 2. यानंतर पुढील एक वेगळा प्रश्न आहे. आतापर्यंत असा प्रश्न विचारला गेला नव्हता, म्हणजे झालेल्या पेपरमध्ये असा प्रश्न आला नव्हता. तर या ठिकाणी वेगळा प्रश्न काय आहे पहा. 2 संख्येचे गुणोत्तर 3/4 आहेत आणि त्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार आहे 300. तर त्या संख्येची बेरीज किती असेल. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार 2 संख्याचं गुणोत्तर किती आहे 3/4. म्हणजे त्या ज्या 2 संख्या असतील, 2 संख्या
बरोबर 3x व 4x, म्हणजे जेवढं गुणोत्तर आहे त्याला आपण एक्सच्या पटीत लिहिलंय. त्यानंतर आपल्याला सूत्र माहिती आहे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. तर दोन संख्येचा गुणाकार किती येणार आहे, 3x गुणिले 4x बरोबर, या ठिकाणी लसावी आणि मसावीचा गुणाकारच दिलाय आपल्याला, तो आहे 300. त्यानंतर यांचा गुणाकार केल्यानंतर हे येईल 12x वर्ग बरोबर 300. हे जर 12 इकडे भागाकारामध्ये घेतलं तर x वर्ग बरोबर 300 भागिले 12. 12 300ला भागल्यानंतर उत्तर येईल 25, म्हणजे x वर्ग बरोबर 25 आणि म्हणून x बरोबर 5, कारण 5चा वर्ग 25 येतो. आता आपल्याला x ची किंमत जर 5 मिळाली असेल तर त्या दोन संख्या किती असतील पहा. 3x बरोबर 3 गुणिले 5 म्हणजे 15. दुसरी संख्या 4x म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर 20. आणि आपल्याला त्या दोन संख्येची बेरीज विचारली तर ही बेरीज येते 35. पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला उत्तर दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. या ठिकाणी प्रश्न क्लिअर दिसत नाही, तर प्रश्न असा आहे, 50/x बरोबर x/12.1/2. तर 12.1/2 म्हणजे 12.5. आपण डायरेक्ट असं पण लिहू शकता, 50/x बरोबर x/12.5. या ठिकाणी तिरकस गुणाकार करूयात. 50 आणि 12.5 चा गुणाकार होईल, x आणि x चा गुणाकार होईल, म्हणजे x आणि x चा गुणाकार x वर्ग बरोबर 50 गुणिले 12.5. या ठिकाणी हा जर गुणाकार केला तर x वर्ग बरोबर 625 येईल आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर x ची किंमत येईल फक्त 25. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका व्यक्तीचे वय हे त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 20 वर्षापूर्वी ती व्यक्ती त्याच्या मुलाच्या वयाच्या 12 पट होती, तर वडिलाचे वर्तमान वय काय? तर या ठिकाणी पहा, सध्याचा जर विचार केला आपण, सध्या चालू, सध्या समजा मुलाचे वय x, तर वडील किती आहे त्याच्या दुप्पट म्हणजेच 2x. मुलाचं x असेल तर वडिलाचं किती आहे 2x. आता 20 वर्षापूर्वी मुलाचं किती असेल, तर सध्या जे आहे त्यामधून 20 कमी करावं लागेल, म्हणजेच x वजा 20. आणि वडिलांचं काय असेल, वडील सध्या किती आहे त्यांचं 2x वजा 20. परंतु आपल्याला सांगितले की 20 वर्षापूर्वी मुलापेक्षा 12 पट मोठी होती. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, x वजा 20 ला जर आपण 12 ने गुणलं तर हे त्यावेळेसच्या वडिलाच्या वया इतकं होतं, म्हणजे 2x वजा 20. 12 ने गुणाकार करूयात. 12 गुणिले 20 x म्हणजेच 12x वजा 12 गुणिले 20, 12 दोन्ही 24 आणि हे 0 बरोबर 2x वजा 20. या ठिकाणी आता हे 2x इकडे वजा करूयात आणि हे मायनस जे आहे तिकडे प्लस करूयात, म्हणजे या ठिकाणी असे येईल 12x वजा 2x बरोबर वजा 20 अधिक 240. या ठिकाणी जर ही वजाबाकी केली तर ही येते 10x. 10x बरोबर 220, कारण हे मायनस 20 आणि प्लस 240 आहे, उत्तर येईल प्लस 220. आणि म्हणून x बरोबर 220 छेदामध्ये 10 बरोबर 22 इयर. म्हणजे मुलाचं जे सध्या वय आहे ते किती आहे 22 वर्ष आणि वडिलांचं किती आहे 2x.
म्हणजे वडील बरोबर 2x, 2x म्हणजेच 2 गुणिले 22 आणि 22 दोन्ही 44. तर या ठिकाणी वडिलांचं जे वय असणार आहे सध्याचं ते असणार आहे 44. पर्याय क्रमांक सी. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्नामध्ये आपल्याला वेन आकृती काढायची आहे आणि माहितीमध्ये जे काही शब्द दिलेत त्यामध्ये पोलीस, डॉक्टर आणि महिला. तर पहा, पोलीस, डॉक्टर आणि महिला. तर या ठिकाणी महिला हे सगळ्यात मोठा संच असणार आहे, कारण महिलांची संख्या खूप असते. त्यामध्ये काही पोलीस असतील, काही डॉक्टर असतील. म्हणजे या ठिकाणी हे पोलीस, हे डॉक्टर, म्हणजे या महिला, या पोलीस दाखवले असतील तर या डॉक्टर असतील. म्हणजे काही महिला डॉक्टर असू शकतात, काही महिला पोलीस असू शकतात. या पद्धतीने म्हणजे या ठिकाणी आकृती जर पाहिली आपल्याला तर या ठिकाणी ई आकृती मिळेल. म्हणजेच पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, अंकगणितीय श्रेणी दिले 5, 9, 13, 17 आणि यामध्ये कोणत्या क्रमांकाला 81 येईल. म्हणजे कुठेतरी 81 येणार आहे. तर हे 81 कितवं पद आहे हे आपल्याला शोधायचं आहे, कितवे पद. तर अंकगणित श्रेणीमध्ये एनचं जर नंबर काढायचा असेल तर आपल्याला सूत्र माहिती आहे, TN बरोबर A प्लस N-1D. तर यामधल्या संकल्पना लक्षात घ्या. एन म्हणजे हे कितवं पद आहे हे शोधणे, हे एन म्हणजे हे TN झालं. त्यानंतर ए म्हणजे पहिलं पद, ए म्हणजे पहिले पद. तर पहिलं पद किती आहे 5. डी म्हणजे कोणत्याही लगतच्या दोन पदातील फरक, कुठलेही दोन पद घ्या लगतची तर त्यामधला फरक म्हणजेच डी आहे. तर आपण कोणतेही दोन घेऊ शकता. म्हणजे 9 वजा 5 बरोबर 4. म्हणजे डी ची किंमत आहे 4. आता आपल्याला एन ची किंमत शोधायची आहे आणि TN दिलेला आहे आपणास 81. म्हणजे ही माहिती आहे आणि हे या सूत्रामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर TN ची किंमत आहे 81. ए म्हणजे पहिलं पद आहे 5 प्लस एन ची किंमत काढायची आहे N वजा 1 आणि या ठिकाणी डी म्हणजे 4 आहे. तर पहा 81 बरोबर हे 5 अधिक 4 न गुणाकार करूयात 4N वजा 4. त्यानंतर 81 बरोबर हे 4 मधून वजा 4 गेलं म्हणजे या ठिकाणी राहिलं 1 अधिक 4N. आता हे 1 इकडे वजा होईल म्हणजे 81 वजा 1 बरोबर 4N आणि म्हणून 4N बरोबर 80. 4N बरोबर 80 आणि म्हणून N ची किंमत N बरोबर 80/4. 4 1 4, 4 2 8 आणि हे 0 आणि म्हणून N बरोबर 20. N ची किंमत किती असेल 20. पर्याय क्रमांक डी. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 आणि 12 चे तृतीय गुणोत्तर शोधायचे आहे. म्हणजे थर्ड प्रोपोर्शन. म्हणजे पहा या ठिकाणी तिसरं पद शोधायचं आहे जे प्रमाणात आहे. म्हणजे 9, 12 आणि तिसरं पद समजा x आहे असं समजूयात. आणि हे जर प्रमाणात असेल तर मधल्या पदाचा वर्ग या दोन संख्येच्या गुणाकार इतका असतो. म्हणजे मधलं पद कोणतं आहे 12. 12चा वर्ग हा 9 गुणिले 16, 9 गुणिले x च्या गुणाकार इतका असतो. त्या ठिकाणी 12चा वर्ग येतो 144 बरोबर 9 गुणिले x. आता हे 9 इथं भागाकारामध्ये येईल म्हणजे x बरोबर 144 छेदामध्ये 9 आणि हा भागाकार केल्यानंतर उत्तर येईल 16 आणि म्हणून x ची किंमत असेल 16. तर या ठिकाणी जे तृतीय पद असणार आहे ते असेल 16. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढे आपल्याला एक अक्षर मालिका दिलेली आहे आणि अक्षर मालिका आहे
एच के एन क्यू प्रश्नचिन्ह डब्ल्यू आणि झेड. तर आपण जर यांचे अनुक्रमांक मांडले तर आपल्याला लगेच लक्षात येईल. पहा, हे आहे 5, याचा अनुक्रमांक 8, 11, 14, 17, प्रश्नचिन्हाचा माहिती नाही, हा आहे 23 आणि हा आहे 26. तर पहा, निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल. 5 + 3 केले की 8 येतं, +3 केले की 11 येतं, +3 केले की 14 येतं, +3 केले की 17 येतं. आता +3 केले की या ठिकाणी येईल 20 आणि 20 नंबरला टी हे अक्षर असेल. टी म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येईल पर्याय क्रमांक 1 टी. हे +3 न वाढत गेलेले अक्षर आहेत. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर विधान आणि निष्कर्ष यावरील प्रश्न आहे. विधान दिलेले आहेत. पहा, सर्व पीज क्यू आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण जर आकृती काढली आणि याला नाव दिलं सर्व पीज, तर हे सर्व पीज काय आहेत? क्यूज आहेत. तर याला आपण नाव देऊयात क्यूज. म्हणजे सर्व पी क्यूज आहेत. त्यानंतर सर्व क्यूज आर आहेत. हे सर्व जे क्यू आहेत ते काय आहेत? आर. म्हणजे याच्यापेक्षाही मोठं वर्तुळ असेल आणि हे असेल आरच. तर आता विधान दिलेल्यामध्ये सर्व पीज आर आहेत, सर्व पी आर आहेत. पहिलं विधान बरोबर आहे. सर्व आर पीच आहेत, सर्व आर पी आहेत, हे चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त ए निष्कर्ष बरोबर आहे किंवा विधान योग्य आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. या ठिकाणी घनाकृती आणि 6च्या विरुद्ध येणारा प्रश्न आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी पहा, 1 5 3 3 2 4 4 6 1. तर याची आकृती पण काढू शकतात. 3 पहिल्या दोन्हीवर 3 कॉमन दिसतो, तर सुरुवातीला 3 काढून घ्या. आता 3च्या या बाजूला 4 आहे आणि वर 1 आहे असं जर समजलं. 5 आहे तर हे 5 आणि त्याच्या वरचं हे 1. त्यानंतर पहा, आता 3च्या बाजूला 4 आणि इकडं खाली म्हणजे 3च्या इकडं 4 आलेला आहे, इकडं 2 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी खाली आपण 4 घेऊयात आणि बाजूला इकडं 2 घेऊयात. 3च्या बाजूला 2. त्यानंतर पहा, 4 आणि 6 एका याच्यामध्ये आलेले आहेत, तर 4 6 या ठिकाणी येईल. आणि ही आकृती काढल्यानंतर आपल्याला आता विरुद्ध लगेच समजेल. 6च्या विरुद्ध कोण असेल? 3. यानंतर पुढील प्रश्न आहे. पदावलीच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? तर पहा, 25चा घातांक 6251 अधिक 36चा घातांक 528 अधिक 73चा घातांक 54. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार शेवटचे 2 अंक घेतले. आणखी एक या ठिकाणी वैशिष्ट्य असं आहे. पहा, 5चा कोणताही घातांक केला म्हणजे एककला जर 5 असेल तर याचा एकक 5च येत असतो. अधिक 6चा कितीही घातांक केला तर त्याचा एकक 6च येतो. याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भागायची गरज पडणार नाही घातांकाला, जर 5 आणि 6 असेल किंवा 0 असेल, कारण त्यांचे एकक कितीही घात केले तरी सेमच राहतात. फक्त तुम्हाला या ठिकाणी भागाकार करावा लागेल. म्हणजे 54/4 जर केलं, 4 × 1 = 4, 1 उरलं 14 होईल. 4 त्रिकोण 12, बाकी उरेल 2. म्हणजे ह्या 3चा 2 वेळेस गुणाकार करावा लागेल. 3 × 3 आणि उत्तर येईल 9. म्हणजे एकक असेल 9. यांची जर बेरीज केली आपण 5 6 आणि 9, तर ही बेरीज येईल 20. म्हणजे जो एकक असेल तो असेल 0. एकक किती असेल? 0. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे पुन्हा विधान आणि निष्कर्ष. तर पहिलं विधान आहे, सर्व 4 ब्या चटया असतात. म्हणजे या ठिकाणी सर्व 4 ब्या, तर या ठिकाणी सगळ्यात स्मॉल वर्तुळ हे असेल 4 ब्यासाठी. या चटया असतात, याच्यापेक्षा मोठं हे चटया. त्यानंतर दुसरं विधान आहे, काही चटया उंदीर असतात.
आता काही चटया उंदीर असतात, या ठिकाणी दोन कंडिशन येतात. काही चटया म्हणजे या ठिकाणी एवढ्या चटया असू शकतात किंवा हे असं पण असू शकतं. म्हणजे या ठिकाणी उंदीर आणि हे उंदीर दोन शक्यता आहेत. या ठिकाणी उंदीर फक्त चटयातून काही उंदीर असू शकतात किंवा चटया आणि ह्या चारब्यातून काही उंदीर असू शकतात. आणि तिसरं वाक्य आहे सर्व उंदीर मांजरी आहेत. आता सर्व उंदीर मांजरी आहेत म्हणजे या ठिकाणी हे सर्व उंदीर मांजरी आहेत, तर याच वर्तुळावर घ्यावं लागेल, परंतु थोडं बाहेरून घ्यावं लागेल, बाहेरच्या बाजूला. तर या मांजरी या ठिकाणी याच वर्तुळावरून घ्यावं लागेल, सर्व फक्त उंदीर घ्यायचेत म्हणून आपल्याला. तर या मांजरी, तर या ठिकाणी दोन वेगवेगळ्या आकृत्या काढण्यापेक्षा एकाच आकृतीमध्ये आपण उंदीर मांजरी या दोन्हीही पोझिशनमध्ये असू शकतात हे दाखवलेलं आहे. तर यावरून पहिलं वाक्य काय आहे पहा, काही चारब्या मांजरी असतात. आता ह्या मांजरी आहेत लक्षात घ्या, सॉरी या चारब्या आहेत. तर या चारब्यामध्ये इथं मांजरी आहेत दिसते आपल्याला, पण इथं नाही, म्हणजे 100% खरं नाही. म्हणजे या ठिकाणी पहिलं चूक. दुसरं, काही चटया मांजरी असतात. आता काही चटया या ठिकाणी या ज्या चटया आहेत, तर काही चटया मांजरी आहेत, म्हणजे काही चटया उंदीर आहेत आणि उंदीर सर्व मांजरी आहेत, म्हणून या ठिकाणी काही चटया मांजरी असतात हे बरोबर येणार आहे. आणि काही उंदीर चारब्या असतात, तर काही उंदीर इथं आहे पण इथं नाही, म्हणजे हे चूक आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त निष्कर्ष 2 बरोबर आहे. निष्कर्ष 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेत चुकीची संज्ञा ओळखा. 48, 24, 72, 34, 108 आणि 54. तर अतिशय सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हे ओळखू शकतात. 48च्या निम्म 24 येतं, या ठिकाणी 72च्या निम्म 36 अपेक्षित आहे पण दिलंय 34, आणि 108च्या निम्म 54, म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल 36. म्हणजेच पर्याय क्रमांक हे 34 चूक आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 34 हे चूक आहे. यानंतर पुढील अगदी इंटरेस्टिंग म्हणजे प्रश्न आहे पहा. अनुक्रमे 100 मीटर व 80 मीटर लांब असलेल्या 2 ट्रेन्स रेल्वेच्या समांतर लाईन्सवर चालत आहेत. जेव्हा त्या सारख्या दिशेने धावतात तेव्हा गतिमान ट्रेन संथ ट्रेनला 18 सेकंदामध्ये पार करते, पण जेव्हा त्या आधीसारख्या गतीने विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा त्या 9 सेकंदामध्ये एकमेकीला पार करतात. तर गतिमान ट्रेनची गती काढा. तर यासाठी आपल्याला एक सूत्र समजून घ्यावं लागेल. सोपं आहे अगदी, फक्त लक्षात ठेवा. तर जेव्हा आपण गतिमान ट्रेन एकाच दिशेने धावतात किंवा विरुद्ध दिशेने धावतात त्यावेळेस पहा, 2 रेल्वेची लांबी छेदामध्ये दोन्हीची वेगांची बेरीज म्हणजे V1 + V2 जर केलं तर हे बेरीज केव्हा करायची, जेव्हा ते विरुद्ध दिशेने धावतात, म्हणजे एकमेकीला विरुद्ध दिशेने. तर याचं उत्तर जी वेळ दिली ते आहे 9. हे केव्हा विरुद्ध दिशा लक्षात घ्या. आणि एकाच दिशेने जर असेल, एकाच दिशेने, तर 2 रेल्वेची लांबी छेदामध्ये V1 - V2. तर हे V1 म्हणजे काय, ज्याचा वेग जास्त आहे तो, आणि V2 म्हणजे वेग कमी. या ठिकाणी V1 - V2 म्हणजे वेग जास्त वजा वेग कमी, आणि या ठिकाणी उत्तर येईल 18 सेकंद. म्हणजे विरुद्ध दिशेने 9 सेकंदात धावत होत्या, विरुद्ध दिशेने 18 सेकंदामध्ये. एकाच दिशेने धावत असताना 18 सेकंदामध्ये पार करतात, विरुद्ध दिशेने 9 सेकंदात पार करतात.
तर हे 2 विधान जर लिहिता आली, म्हणजे यासारखा सेम प्रश्न आला तर एवढीच 2 विधानं तुम्हाला लिहिता आली पाहिजे. त्यामध्ये पण तुमच्या जर हे लक्षात राहत नसेल कुणाच्या पुढे काय लिहावं, तर या ठिकाणी जर बेरीज असेल V1 आणि V2 तर नक्कीच भागाकार कमी येणार आहे, म्हणजे या ठिकाणी 9 लिहा. या ठिकाणी V1 वजा V2 आहे, म्हणजे भागाकार जास्त येणार आहे, म्हणजे जास्त संख्या लिहा. एवढं लक्षात राहिल्यानंतर 2 रेल्वेची लांबी किती आहे पहा, 100 आणि 80. 100 आणि 80 लांबी किती झाली, 180 छेदामध्ये V1 प्लस V2 बरोबर 9. आता हे 9 इकडे घेऊयात आणि हे V1 प्लस V2 इकडे घेऊयात, म्हणजे आपण असं लिहू शकतो डायरेक्ट V1 प्लस V2 बरोबर 180/9. म्हणजे 9 इथं भागाकारामध्ये आणि हे इकडे गुणाकारामध्ये, तेच सुरुवातीला लिहिले फक्त आपण सोयीसाठी. त्यानंतर V1 प्लस V2 9 ने 180 ला भागल्यानंतर उत्तर येईल 20. सेम तुम्ही या पद्धतीने इथं जर केलात तर तुम्हाला असं मिळेल V1 मायनस V2 बरोबर 2 रेल्वेची लांबी माहिती आहे तुम्हाला, 180 छेदामध्ये येईल 18, म्हणून V1 मायनस V2 बरोबर 10. तर हे 2 समीकरणं तुम्हाला मिळतील. आणि हे 2 समीकरण मिळाल्यानंतर या दोन्ही समीकरणाची आपणास बेरीज करायची आहे. बेरीज कशी करायची पहा, V1 प्लस V2 बरोबर 20, V1 मायनस V2 बरोबर 10. आता या ठिकाणी बेरीज करायची म्हणजे काय होईल, तर हे प्लस आणि हे मायनस हे चिन्ह कट होईल आणि V1 आणि V1 म्हणजे 2V1 बरोबर 10 आणि 20 30. आता 2V1 बरोबर जर 30 असेल तर फक्त V1 बरोबर 30/2 म्हणजे 15. म्हणजे ज्याची गती जास्त आहे तो आहे 15 आणि ज्याची गती कमी आहे, आता या ठिकाणी जर किंमत ठेवलात तुम्ही कुठेही तर त्याची V2 ची किंमत येईल 5. या ठिकाणी जर ठेवलं पहा V1 प्लस V2 20 आहे, V1 15 असेल तर V2 येईल 5. म्हणजे गती जास्त असलेला विचारू द्या किंवा कमी असलेला विचारू द्या, तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर पाण्यातील घड्याळामध्ये प्रतिमा 4.42 वेळ दर्शवते तर खरी वेळ काय. म्हणजे घड्याळ जे आहे ते जर घड्याळ आपण पाण्यामध्ये पाहिलं तर 4:42. तर हा पहिल्यांदाच प्रश्न आलाय वेगळा, लक्षात घ्या. यापूर्वी सर्व प्रश्न हे आरशातील होते. आरसा असताना आपण 11:60 वेळ वजा करत होतो. पण आता हा जो प्रश्न आहे तो पाणी दिले आपल्याला, पाण्यातली वेळ दिली. पाण्यातली वेळ दिल्यानंतर जर तुम्हाला खरी वेळ काढायची असेल तर 6:30 वजा करा. लक्षात ठेवा 6:30. यामधून आपली वेळ वजा करायची आहे 4:42. आता या ठिकाणी 30 मिनिटातून 42 वजा होत नाहीत, म्हणून इकडला एक हातच्या इकडे घ्या. आता हा हातच्या इकडे म्हणजे 1 तास उसना घ्यायचा आहे आपल्याला. 1 तास उसना म्हणजे किती, 60 मिनिट. म्हणजे हे 60 मिनिट आणि हे 30 मिनिट जर उसने घेतले तर किती होतील, 90 मिनिट. आणि या ठिकाणी राहील 5 तास. म्हणजे आपण असं लिहू शकतो 5 तास 90 मिनिट वजा 4:42. 10 मधून 2 गेले, हे राहील 8. 8 मधून 4 गेलं, कारण एक हातच्या इकडे घेतलाय आपण, इथं 8च आहे लक्षात घ्या. इथं 10ला इकडे एक हातच्या घेतला होता. 8 मधून 4 गेले 4 आणि 5 मधून 4 गेलं 1. म्हणजे खरी वेळ असेल 1:48. तर हे पाण्यातल्यासाठी लक्षात ठेवा 6:30 वजा करायचंय पाणी असेल तर, आणि आरसा असेल तर 11:60. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढे आपल्याला विधान आणि निष्कर्ष शोधायचा आहे. तर दिलेल्या माहितीनुसार यस हे लहान आहे यल पेक्षा किंवा बरोबर आहे यल इतकं. यल हे लहान आहे आय पेक्षा किंवा बरोबर आहे. आय बरोबर पी आहे. पी हे मोठा आहे किंवा बरोबर आहे ई इतकं, आणि ई हे मोठा आहे आर इतकं, आर पेक्षा मोठं ई. तर पहिलं विधान आहे यल मोठा आहे आर पेक्षा. तर यल या ठिकाणी आहे पहा यल आणि हे आर. तर या ठिकाणी आर पेक्षा आय ई मोठा आहे, ई पेक्षा पी मोठा आहे. त्यानंतर पी हे ई बरोबर असू शकतं आणि ई आणि आय बरोबर आहे, पण यल पेक्षा आय बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी यल आर पेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणजे यल मोठा आहे आर पेक्षा, ही चूक आहे, रॉंग. ठीक आहे, हे चुकीचं आहे.
दुसरा आहे पी मोठा आहे आर पेक्षा. तर पहा आर पेक्षा ई मोठा आहे आणि ई पेक्षा पी मोठा आहे. ई आणि पी बरोबर असले तरी पण ई पेक्षा मोठं आर पेक्षा ई मोठा आहे म्हणून या ठिकाणी पी पण मोठा असणार आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे. 2 नंबरचा निष्कर्ष खरा आहे किंवा सत्य आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे एका घनाला रंगवून 216 लहान आणि समान घनामध्ये कापले गेले तर तंतोतंत रंगवलेले 3 चेहरे असलेले किती लहान घन असतील. म्हणजे 3 बाजूला रंग असणारे किती. तर लक्षात घ्या कोणताही जर घन तुम्ही काढलात लहान असेल मोठा असेल आणि जर त्याचे भाग केले आपण तर भाग केल्यानंतर तिन्ही बाजूला रंग कुठे येतो माहितीये का. तिन्ही बाजूला हा जो या ठिकाणचा घन असतो तर हा वरचा बी पृष्ठ रंगवलेला असतो, हा पण रंगवलेला असतो आणि हा पण रंगवलेला असतो. म्हणजे फक्त हे कॉर्नरच असू शकतात. आणि असे कॉर्नर किती असतात घनाला मग 1 2 3 4 आणि हे खालचे 4. म्हणजे कितीही घन मोठा असू द्या अगदी लाख जरी घन छोटे छोटे केले तरी त्याचे 3 फेस रंगवलेले फक्त 8च घन असतात. ओनली 8. लहान असेल किंवा मोठा असेल 3 बाजू रंगवलेले छोटे घन जे असतात ते फक्त 8च असू शकतात किंवा असतातच. यानंतर पुढील प्रश्न आहे विधान दिलेलं आहे मुख्य विधान ती कार्यालयात बसने किंवा रेल्वेने जाते. बसने किंवा रेल्वेने जाते. आता पहिलं विधान दुसऱ्याला सुचवते असं जर आपल्याला करायचं असेल तर या ठिकाणी पहा एक विधान तर सत्य येणार आहे. मग पहिलंच विधान नेहमी सत्य ठेवायचं. लक्षात घ्या बसने जाते. बसने जाते कुठं आहे पहा ती कार्यालयात बसनं जाते म्हणजे हे डी नंबर आहे. आणि बसनं जात असेल तर ती रेल्वेने जात नाही. रेल्वेने जात नाही पर्याय क्रमांक ए. या पद्धतीने आपल्याला हे शोधावं लागेल. यानंतर पुढील प्रश्न आहे सहसंबंध 11ला 38 तर 13ला किती. तर पर्यायानुसार खरं तर याचे उत्तर निघतात. तर या पर्यायानुसार काय येतं पहा 38 कसं येतं तर 11 गुणिले 3 33 येतं आणि +5 केलं की आपणास 38 मिळतं. सेम तोच जर विचार या ठिकाणी केला तर 13 गुणिले 3 करावं लागेल 39 येतं आणि +5 करा म्हणजे या ठिकाणी येईल 44. यानंतर पुढील प्रश्न आहे दिलेल्या आकृतीमध्ये आयतांची संख्या किती आहे. तर थोडी जर आकृती निरीक्षण केलं तर हा तर त्रिकोणच आहे. म्हणजे हा त्रिकोणाचा भाग आपण न काढता फक्त आयताची आकृती काढून घेऊयात. तर अशी आकृती आहे. फक्त त्रिकोण आपण ड्रॉप केला. या ठिकाणी जो त्रिकोण होता तो काढलेला नाही कारण तो घेतला काय नाही घेतला काही फरक पडणार नाही. तर आता या ठिकाणी त्रिकोण एकूण आयताची संख्या मोजायची असेल तर याला नंबर द्या 1 2 आणि 1 2. या दोन्हीची बेरीज करून घ्या. 1 आणि 2 किती होतात 3 होतात. या दोन्हीची बेरीज करा. बेरीज येते 3 आणि हे 3 आणि हे 3 यांचा गुणाकार करा. 3 गुणिले 3 बरोबर 9. तर या आकृतीमध्ये आयत आहेत 9. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतं अक्षर गट येईल आणि संख्या म्हणजे अक्षर मालिका दिली आहे पहा KPD LOE MNF आणि NMG. तर पुढचे अक्षर विचारलेत तर थोडं जर निरीक्षण केलं आपण K झालं की L येतं KL L नंतर M नंतर N. आता N नंतर काय येईल या ठिकाणी O. त्यानंतर शेवटचे जर अक्षर पाहिलं आपण D E F G आणि इथलं शेवटचं अक्षर येईल मग H. आता या ठिकाणी जर आपण विचार केला मधल्या अक्षरांचा PONM पुढे काय तर P मधून 1 वजा केलं की O येतं. O च्या पाठीमागे एक अक्षर N च्या पाठीमागे एक अक्षर M आणि M च्या पाठीमागे एक अक्षर या ठिकाणी येईल L. OLH
हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर पाईप ए टाकी 20 मिनिटांमध्ये भरू शकतो, म्हणजे ए पाईप जो आहे तो टाकी 20 मिनिटांमध्ये भरू शकतो, जर ए पेक्षा 20% क्षमता असलेले 5 पाईप टाकी किती वेळामध्ये भरतील? तर पहा, आपण आज समजूयात की ए ची क्षमता 100% आहे आणि त्याला 20 मिनिट लागतात. आता ए पेक्षा 20%, समजा 20%च क्षमता असलेला समजा बी आहे आणि त्याची क्षमता आहे 20%, तर किती मिनिट लागतील हे आपल्याला शोधावं लागेल. तर पहा, 100 आणि 20चा गुणाकार म्हणजे हे व्यस्त प्रमाण आहे, लक्षात घ्या. हे 100 होतं तेव्हा हे 20 झालं, आता हे 20 होईल तेव्हा हे 100 मिनिट लागतील, कारण ह्यांचा गुणाकार समान असतो. 100 गुणिले 20, 20 गुणिले 100, म्हणजे 20% क्षमता असलेल्या एका पाईपाला 20% क्षमता असलेल्या एक पाईपला 100 मिनिट वेळ लागतो. तर असे आपल्याला आता 5 पाईप पाहिजेत, म्हणजे या ठिकाणी 5 पाईप जर केले तर इकडे 5 न भागावं लागेल, म्हणजे 20 मिनिट. एका पाईपाला 100 मिनिट, असे 5 पाईप लावले एकदाच तर 20 मिनिटांमध्ये भरेल, म्हणजे टाकी 20 मिनिटात भरेल. म्हणजे हे अगदी फक्त वैचारिक पद्धतीने आपण हा प्रश्न सहज पद्धतीने सोडवू शकतो. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, 19 जुलै 1904 रोजी मंगळवार असेल तर 16 फेब्रुवारी 1919 रोजी काय वार असेल? तर पहा, या ठिकाणी मराठीमध्ये मिसप्रिंट आहे. इंग्लिशमध्ये जर पाहिलं, इफ ट्यूजडे फॉल ऑन 19 जुलै 2019, म्हणजे थोडक्यात 19 जुलैला 2019च्या कोणता आहे मंगळवार, तर आपल्याला विचारलाय कोणता? 19 फेब्रुवारी 2019ला कोणता वार असेल, म्हणजे पाठीमागं जायचं, लक्षात घ्या, पाठीमागचे वय. तर आपण जुलैचा जर विचार केला, जुलै महिन्यामध्ये आता पाठीमागची 19 तारीख तर दिली आहे ऑलरेडी जुलैची, म्हणजे त्याच्या आधी किती दिवस आहेत? 18. जूनचे किती दिवस आहेत पाठीमाग गेल्यानंतर? 30. मेचे किती दिवस आहेत? 31. एप्रिलचे किती दिवस आहेत? 30. मार्चचे किती दिवस आहेत? 31. आणि फेब्रुवारी. आता नेमकं किती फेब्रुवारीची तारीख काढायची आहे? 19 फेब्रुवारीचीच तारीख काढायची, लक्षात घ्या. 19 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असणार आहेत आणि 28 मधले अगोदरचे 18 सोडले तर हे 10 दिवस येतील. फेब्रुवारीचे 10 दिवस, 28 पासून 19 तारीख काढायची तर 10 दिवस. तर याला जर 7 न भागलं तर 7 दोन्ही 14, बाकी 18ला 7 न भागल्यानंतर बाकी येते 4, 30ला 7 न भागल्यानंतर बाकी 2, 31ला 7 न भागल्यानंतर 3, 30ला भागल्यानंतर 2, 31ला भागल्यानंतर पुन्हा 3 आणि 10ला भागल्यानंतर 3. तर या सर्व बाकींची बेरीज करून घ्या. 4 आणि 2 6, 3 आणि 2 5 आणि 3 आणि 3 6, म्हणजे 6 आणि 6 12 आणि 5 17 बाकी आलेले आहे. 17 भागिले 7 करा, 7 1 7, 7 2 14 आणि बाकी किती येईल? 3. तर मंगळवारच्या पाठीमागं 3 दिवस जायचं आहे. तर मंगळवारच्या आधी सोमवार, सोमवारच्या आधी रविवार आणि रविवारच्या आधी शनिवार. म्हणजे 16 फेब्रुवारी, सॉरी आपण 19 फेब्रुवारीचा वार काढला, या ठिकाणी 16 सांगितलंय. तर 16 म्हणजे पुन्हा 17 18 19, पुन्हा 3 दिवस पाठीमागं जायचं. शनिवारच्या पाठीमागं 3 दिवस जाऊयात आपण. शनिवारच्या पाठीमागं 3 दिवस, गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. हा वार आपण 19 फेब्रुवारीचा काढलाय. 16चा काढायचा असला तरी तीच मेथड करायची, लक्षात घ्या, काही बदल होणार नाही. फक्त आपण इथे 19चं काढले, 3 दिवस मागं आलोत. म्हणजे या गणितामध्ये फक्त इथे 10च्या ऐवजी 13 घेतले की उत्तर तुम्हाला मिळेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मंगळवार. 16 फेब्रुवारी रोजी मंगळवार असेल. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील नाविन्यपूर्ण प्रश्न आहे, पहा.
आणि यासारखे प्रश्न तुम्हाला जे नवोदय मार्गदर्शिकाचं पुस्तक दिले नवोदय, तर त्यामध्ये पण ट्रिक आहेत. आणि जे तुम्ही पुस्तक घेतलेलं आहे ट्रिक्स मॅथ्स अँड ट्रिकचं, मॅथ्स अँड ट्रिकचं जे ट्रिकचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पण अशी गणितं तुम्हाला अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं, फक्त इथे एकतर पद्धत आहे, तिथं वेगवेगळ्या 4-5 पद्धतीची म्हणजे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर हा प्रश्न नेमका कसा सोडवायचा हे समजून घ्या. तर या ठिकाणी दिलेली माहिती काय आहे, 1 वजा 1/2, 1 वजा 1/3, 1 वजा 1/4 आणि हे पुढे 1 वजा 1/5 आणि शेवटचा आहे 1 वजा 1/m. तर आता एवढं सोडवायचं नाही आपण, यामधल्या फक्त पहिल्या 2 किंवा 3 स्टेप जरी सोडवल्या तरी तुम्हाला उत्तर लक्षात येतं कसं सोडवायचं. तर पहिल्या 2चं स्टेप कायचं उत्तर काय येतं पहा, 2 न 1 ला गुणा, बे बे वजा 1, बे वजा 1 म्हणजे या ठिकाणी काय येईल, 1/2 गुणिले 3 1 3 वजा 1, 3 1 3 वजा 1 म्हणजे हे येईल 2/3. तर या ठिकाणी जर बे बे भागलं तर उत्तर किती आलं या ठिकाणी 1/3. म्हणजे पहिल्या दोन्हीमध्ये जे उत्तर आलेलं आहे, तर या ठिकाणी हा जो 3 आहे हे 3 इथं 1/3 दिसतं तुम्हाला. आता पहिल्या 3चं जर उत्तर काढायचं असेल तर या दोन्हीचं तर उत्तर तुम्हाला माहिती आहे इथं आलेलं, हे आहे 1/3, त्याला फक्त पुढच्यानं गुणा, 4 1 4 वजा 1 म्हणजे या ठिकाणी येईल 3/4, 3 3 कॅन्सल होईल म्हणजे उत्तर येईल 1/4. म्हणजे पहा, जेव्हा आपण इथपर्यंत केलं तेव्हा 1/3 आलं, इथपर्यंत केलं तेव्हा 1/4 हे 4 आलं, इथपर्यंत केलं की 1/5 येते. तसं m पर्यंत जर केलं तर याचं उत्तर येतं 1/m. काय उत्तर येईल 1/m. आणि हे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. आणि हे जे आहे ना हे चुकीचं उत्तर आहे, लक्षात घ्या. याचं उत्तर येतं 1/m. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे 75.11/10,000. तर हे दशांश मध्ये कसं लिहायचं पहा, हे 75ला 75 लिहा, दशांश चिन्ह लिहा आणि हे 1 2 3 4 शून्य आहेत म्हणून या ठिकाणी 4 अंक असले पाहिजेत. आता इथं तर फक्त 2च आहेत, 1 आणि 1, मग आणखी 2 कमी आहेत तर 2 शून्य लिहा आणि पुढे 1 1 लिहा, झालं उत्तर. म्हणजे जेवढे शून्य आहेत तेवढे अंक सोडून इथं हा दशांश चिन्ह आला पाहिजे. म्हणजे हे दशांश चिन्ह जे आहे 1 2 3 4 अंकानंतर आला पाहिजे. आपल्याकडे जर 2च अंक असतील तर 2 शून्य घ्या, इथं जर 3 अंक असले असते तर 1 शून्य घ्यायचं, कारण 3 ऑलरेडी आहेत. या पद्धतीने हे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. पी हा क्यूच्या नैऋत्येला 40 मीटरवर आहे, आर हा क्यूच्या आग्नेयेला 40 मीटरवर आहे, तर आर हा पीच्या कोणत्या दिशेला आहे असेल. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला सर्व दिशा माहिती असणं गरजेचं आहे. वरची उत्तर, खालची दक्षिण, उजव्या हाताला पूर्व, आपला जो उजवा हात आहे तिकडे पूर्व येते, डाव्या हाताला पश्चिम. आणि हे माहीत झाल्यानंतर आता पुढच्या दिशा कशा लक्षात ठेवायच्या. जर आपण भारताचा नकाशा काढला इथं असा, फक्त अंदाजे काढतो लक्षात घ्या, तर भारताचा मोसमी वारे इकडून येतात माहिती आहे तुम्हाला, म्हणून ही नैऋत्य दिशा, कारण हे नैऋत्य मोसमी वारे असतात. या भागात पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानची जी दिशा आहे ती आहे वायव्य सरहद, वायव्य सरहद म्हणतो आपण इकडं, म्हणून ही वायव्य. या ठिकाणी आता श्रीलंका आहे आणि श्रीलंकेमध्ये हनुमानानं श्रीलंका जाळली होती, म्हणजे आग लावली होती, म्हणून हे आग्नेय. आणि राहिलेली ईशान्य. छोटी छोटी राज्य आहेत बघा, ईशान्येकडील राज्य आपण म्हणतो, जे छोटे छोटे राज्य आहेत ते सगळी इतर राज्य आहेत छोटे छोटे छोटे, हे ईशान्य दिशा. तर ह्या दिशा लक्षात ठेवायची एक सोपी पद्धत पुन्हा एकदा सांगतो. जिकडून पाऊस येतो म्हणजे पावसाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये जे नैऋत्य मोसमी वारे येतात ते नैऋत्य दिशा, पाकिस्तान असलेली वायव्य दिशा, श्रीलंकेमध्ये हनुमानानं आग लावली म्हणून आग्नेय दिशा, आणि ईशान्येकडील छोटी राज्य म्हणजे ईशान्य दिशा.
बाकी जर तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीनं पाठ असेल तर ती तुमचं चांगली गोष्ट आहे. फक्त एक वेगळी मेथड लक्षात ठेवा. आग्नेय आग लावलेली दिशा, पाकिस्तानची वायव्य सगळ्यांनाच माहिती आहे, वायव्य सरहद, ईशान्येकडचे राज्य आणि मोसमी पाऊस पडतो नैऋत्य दिशेकडून. ठीक आहे. तर यानंतर आता दिलेल्या माहितीनुसार पी हा क्यूच्या नैऋत्येला 40 मीटरवर आहे. तर अगोदर आपण क्यू या ठिकाणी निश्चित करूयात. आता क्यूच्या नैऋत्येला, नैऋत्य म्हणजे या दिशेला इकडे किती आहे 40 किलोमीटर, म्हणजे या दिशेला पी आहे. पी हा क्यूच्या नैऋत्येला 40 मीटरवर आहे, 40 मीटर. त्यानंतर आर हा क्यूच्या आग्नेयेला 40 मीटरवर आहे. आर हा क्यूच्या आग्नेयेला, तर आर क्यूच्या आग्नेय, आता क्यू जर इथं असेल तर आग्नेय दिशा इकडे येते, म्हणजे या ठिकाणी ही आग्नेय दिशा, हा झाला आर. तर आर हा पीच्या कोणत्या दिशेला आहे, तर आर जो आहे तो पीच्या कोणत्या दिशेला आहे, तर पीच्या इकडे ही दिशा म्हणजे पूर्व, म्हणजे जो आर आहे तो पीच्या पूर्व दिशेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर जर एक फासा 3 वेळा फिरवला तर संभाव्य परिणामाची एकूण संख्या किती. पहा, जेव्हा आपण नाणीचा विचार करतो, नाणी, तर नाणीला काय असते, एका बाजूला टेल असतं आणि दुसऱ्या बाजूला हेड असतं, म्हणजे 2च शक्यता असतात. तेव्हा आपण सूत्र काय वापरतो, 2चा घातांक n. पण जेव्हा आपण ठोकळा पाहतो तेव्हा ठोकळ्याला एकूण 6 रिझल्ट येतात. 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल किंवा 6 असेल. इथं 2च रिझल्ट आहेत म्हणून 2चा घातांक n हे सूत्र तुम्हाला सांगितलं होतं. या ठिकाणी एकूण 6 आहेत म्हणून 6चा घातांक n, पण 6चा घातांक इथं 3 वेळा सांगितलंय म्हणून या ठिकाणी 3. एवढे त्याचे चान्सेस असतात किंवा एवढी परिणाम. त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये घटना सुद्धा म्हणू शकतो. घटना, नमुना अवकाश, नमुना अवकाश गणितीय भाषेमध्ये. एकूण नमुना अवकाश म्हणजे किती प्रकारे उत्तर येऊ शकतात. जर एक फासा 3दा टाकला तर ही त्याची ट्रिक आहे, लक्षात घ्या. 6चा तिसरा, इथं 2च होते, नाणी टाकल्यानंतर 2चा n, म्हणजे इथं जर नाणी असला असता तर 2चा तिसरा आला असता, परंतु आपल्याला फासा सांगितलाय. फासा म्हणजेच घन ठोकळा जो आपण सापशिडी खेळताना वगैरे वापरतो तो. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, पहा, त्रिकोण एबीसी. एबीसी हा त्रिकोण आहे आणि बीसी ला समांतर डीई काढलाय, जो डी आणि ई बिंदूमध्ये इतर बाजूंना कापतो. AB बरोबर 4.8, AC बरोबर 2.4, AD बरोबर 4.1, तर AE बरोबर किती. तर नेमका जर आपण आकृतीचा विचार केला तर पहा, AB 4.8 दिले, म्हणजे हे आपण AB जर काढलं हे 4.8 आणि त्यानंतर AC दिले 2.4, तर हे 2.4. तर हा आहे त्रिकोण आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला आता BD म्हणजे BC ला समांतर DE काढायचं आहे. हे BC म्हणजे हे ABC, त्यामध्ये पण D पॉइंट आहे 4.1, म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत असू शकतो. या ठिकाणी एक समांतर रेषा अशी काढायची आहे. तर हा D आणि हा E पॉइंट आहे. तर हे जे AD अंतर आहे, AD हे आहे 4.1, टोटल होतं 4.8. तर आपल्याला शोधायचं आहे AE किती असेल. टोटल आहे 4.2. तर पहा, हे जे गुणोत्तर असतं हे प्रमाणामध्येच, कारण ही समांतर रेषा आहे, डीई ही बीसी ला समांतर आहे, म्हणजे हे गुणोत्तर सारखे असतात. म्हणजे आपण असं लिहू शकतो 4.1 छेदामध्ये 4.8 बरोबर हे AE छेदामध्ये 2.4. आता AE ची किंमत काढायची असेल तर आपण तिरकस गुणाकार करून या ठिकाणी सोडवू शकतो. हे तिरकस गुणाकार कोणाकोणाचा येईल तर 4.8 गुणिले AE बरोबर 4.1 गुणिले 2.4. त्यानंतर हे 4.8 इथं भागाकारामध्ये जाईल, म्हणजे AE बरोबर 4.1 गुणिले 2.4 छेदामध्ये 4.8. या ठिकाणी आता
2.4 आणि 4.8 तर 2.41 आणि 2.4 दोन्ही 4.8 हे 2 भाग जातो म्हणजे AE बरोबर 4.1/2. याला जर आपण 2 भागलं तर उत्तर येईल 2 दोन्ही 4 पॉइंटला पॉइंट 1 आहे तर शून्याचा भाग बसेल पुन्हा 10 होईल 2 पंचे 10 म्हणजे उत्तर येईल 2.05 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर दिलेलं आहे. तर एईची किंमत असेल 2.5 सेमी. जर यासारखा प्रश्न आला तर हे लक्षातच ठेवा. समांतर रेषा असेल तर हे गुणोत्तर आपण असं लिहू शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे घातांकावर आधारित 3चा घातांक 2 गुणिले 9चा घातांक 2 बरोबर 3चा घातांक प्रश्नचिन्ह. तर असे बरेच प्रश्न आपण आता सोडवले. 3चा वर्ग गुणिले या ठिकाणी 3चा वर्ग कंसाचा वर्ग बरोबर 3चा प्रश्नचिन्ह म्हणजे 3चा वर्ग गुणिले या ठिकाणी 2 गुणिले 2चा जर गुणाकार केला तर 3चा चौथा बरोबर 3चा प्रश्नचिन्ह. पाया समान आहे घातांकाची बेरीज करा म्हणजे 3चा 6वा बरोबर 3चा प्रश्नचिन्ह आणि म्हणून प्रश्नचिन्ह बरोबर 6. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाची किंमत किती येईल 6. यानंतर पुढील प्रश्न आहे नातेसंबंधासंबंधी. तर या ठिकाणी यस गुणिले टीचा अर्थ आहे यस हा टीचा भाऊ आहे. म्हणजे या ठिकाणी जर हा टी असेल तर यस हा टीचा भाऊ म्हणजे हा भाऊ आहे कुणाचा टीचा. आणि हे कसं लिहितात तर यस गुणिले टी. त्यानंतर यस अधिक टीचा अर्थ आहे यस हे टीचे वडील आहेत. यस हे वडील कुणाचे टीचे म्हणजे हे पण प्लसच. ते कसं लिहायचं यस अधिक टी. तर या ठिकाणी ओ हा आरचा चुलत भाऊ आहे. हे नेमकं लक्षात कशावरून येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी जे पहिलं विधान आपण जर पाहिलं आर गुणिले टी म्हणजे आर हा टीचा भाऊ. टीचा भाऊ कोण आर कारण या ठिकाणी गुणिले म्हणजे हे आणि प्लस म्हणजे काय टी हा ओचा वडील म्हणजे याचा ओचा वडील हा आणि त्याचा भाऊ हा. तर यावरून चुलत भाऊ आर आणि ओ हे चुलत भाऊ असं लक्षात येत नाही. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात ओचे वडील आणि त्याचा भाऊ म्हणजे हा त्याचा चुलता होतो म्हणजे चुलता पुतण्याचं हे नातं होतं म्हणजे हे चुकीचं आहे. आपल्याला चुलत भाऊ पाहिजे. लक्षात घ्या चुलत भाऊ. त्यानंतर आर प्लस टी म्हणजे आर प्लस टी म्हणजे आर वडील आहेत कुणाचे टीचे आणि टी भाऊ आहे कुणाचा ओचा कारण हे प्लस आणि मायनस भाऊ वडील भाऊ. तर या ठिकाणी आर आणि हे याचे वडील हे आणि हे भाऊ जर असतील तरी हे पण याचे वडीलच होतील डायरेक्ट म्हणजे या ठिकाणी पण चुलत भाऊ होत नाही. आणि आर गुणिले म्हणजे आर ओचा भाऊ आणि ओ टीचा भाऊ कारण दोन्ही पण गुणिले गुणिलेच आहे म्हणजे हा याचा भाऊ तो त्याचा भाऊ. परंतु यावरून चुलत भाऊ आहेत हे लक्षात येत नाही म्हणजे या ठिकाणी जो चौथा पर्याय आहे यापैकी नाही. हा योग्य आहे कारण हे तीनही मॅच होत नाहीत. यानंतर पुढील प्रश्न आहे एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1176 सेमी असेल आणि त्याचा पाया आणि सुसंगत उंचीचे गुणोत्तर 4:3 असेल तर त्रिकोणाची उंची काय. तर या ठिकाणी क्षेत्रफळ दिले आपणास 1176 पाया आणि उंची दिलाय आपल्याला पाया आणि उंचीचं गुणोत्तर तर ते आहे 4:3. मग आपण असं समजूयात पाया बरोबर 4x आहे आणि उंची बरोबर 3x आहे म्हणजे एक्सच्या पटीत आहेत हे दोन्ही पण. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर
1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे 1176 बरोबर 1/2 गुणिले पाया किती आहे 4x गुणिले उंची किती आहे 3x बेक बे बेदुनी 4 म्हणजे 1176 बरोबर 6x चा वर्ग म्हणजेच x चा वर्ग बरोबर 1176 भागिले 6 6 ने भागूया त्या ठिकाणी 6 1 6 6 1 6 11 मधून 6 गेल्यानंतर 5 वर येईल म्हणजे या ठिकाणी होईल 57 6 9 54 या ठिकाणी 3 उरेल 6 6 36 म्हणजे x चा वर्ग बरोबर 196 येईल आणि म्हणून x बरोबर 14 x बरोबर 14 आलेला आहे आपल्याला विचारले उंची तर उंची किती आहे 3x म्हणजे 3 गुणिले 14 म्हणजेच 42 सेमी किती आहे उंची 42 सेमी यानंतर पुढील प्रश्न आहे एक व्यक्ती 1 रुपयाला 25 संत्री या दराने संत्री खरेदी करतो त्याला 25% नफा पाहिजे असेल तर 1 रुपयाला त्याने किती संत्री विक्री कराव्यात तर पहा 25% नफा पाहिजे आता 1 रुपयाला किती करतो 25 म्हणजे पहा आपण जर असा विचार केला की 1 रुपयाला तो 25 संत्री विक्री करतो म्हणजेच 100 पैसे ही खरेदी किंमत आहे लक्षात घ्या खरेदी आहे त्याची 1 रुपयाला 25 म्हणजे 100 पैशाला 25 संत्री म्हणजे एक संत्रीची किंमत किती पडली एक संत्री बरोबर 4 पैसे आता आपल्याला त्याला नफा किती पाहिजे 25% नफा 25% म्हणजे एक संत्री त्यांनी कितीला विकावी लागेल एक संत्री कितीला विकावी लागेल 4 पैसे म्हणजे एक संत्रीची किंमत आहे 25% नफा म्हणजे याच्या 25% म्हणजे 4चा 25% म्हणजे 1 पैसा म्हणजे 5 पैशाला विकावं लागेल ठीक आहे म्हणजे 5 पैशाला जर विकले तर त्याला जर 100 पैसे पाहिजे असतील म्हणजे तर या ठिकाणी 5 गुणिले 20 संत्री विकले की त्याला मिळतील म्हणजे 20 संत्री विकल्या म्हणजे 100 पैसे मिळतील म्हणजे थोडक्यात त्याला जर 100 पैसे हवे असतील आणि एक संत्रीची किंमत 5 रुपये होत असेल तर त्याने 1 रुपयाला 20 संत्री विकल्या की 25% नफा होतो यानंतर पुढील प्रश्न आहे भूमितीवर आधारित तर या ठिकाणी 2 समांतर रेषा दिलेल्या आहेत तुम्हाला अशा या समांतर आहेत आणि समांतर मध्ये हा कोन दिलाय 110 अंश आणि तुम्हाला विचारलाय हा कोन तर लक्षात घ्या दिलेल्या माहितीनुसार हा कोन आणि हा कोन हे संगत कोन होतात म्हणजे हे 110च असणार आता हा संगत कोन म्हणजे हा पण त्याचा संगत कोन म्हणजे हा पण 110च असणार आता हा 110 आणि हा y ही पूरक कोन आहेत एकाच रेषेवरचे कोन आहेत किंवा रेषीय जोडीतील पण कोन येतात यांची बेरीज असते 180 म्हणजे 110 अधिक y बरोबर 180 आणि म्हणून y बरोबर 180 वजा 110 आणि म्हणून y बरोबर किती येईल 70 अंश y ची किंमत किती येईल 70 अंश यानंतर पुढील प्रश्न आहे बैठक व्यवस्थेवरील तर या ठिकाणी बैठक व्यवस्थेमध्ये जी दिलेली माहिती आहे ती माहिती आपण जर समजून घेतली 5 मुले A B C D आणि E हे रांग 1 मध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून बसले आहेत म्हणजे ते दक्षिणेला बसलेत उत्तरेकडे तोंड आहे आणि 5 मुली P Q R S T रांग 2 मध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत म्हणजे त्या उत्तरेला बसलेत ते याच क्रमाने असतील असे नाही रांग 1 मधील प्रत्येक मुलगा रांग 2 मधील प्रत्येक मुलीच्या समोर बसलेला आहे त्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे तर दिलेल्या माहितीनुसार A आणि त्या मुलाच्या दरम्यान फक्त 2 लोक बसतात जो Q च्या समोर आहे
ए आणि त्या मुलाच्या दरम्यान दोन लोक बसतात जो क्यूच्या समोर आहे, जो कोणत्याही शेवटला बसलेला नाही आणि जो कोणत्याही शेवटी बसलेला नाही. सी हा बीच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे. सी हा बीच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे, परंतु ते दोघे ईच्या समीप नाहीत. पी त्या मुलाच्या समोर आहे जो डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. पी त्या मुलाच्या समोर आहे जो डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. डी हा क्यूच्या समोर बसलेला नाही. डी हा क्यूच्या समोर बसलेला नाही. आर त्या मुलीच्या डाव्या बाजूस आहे जी डीच्या समोर आहे. आर त्या मुलीच्या डाव्या बाजूस आहे जी डीच्या समोर आहे. सी हा डीच्या समोर नाही. सी हा डीच्या समोर नाही. तर संपूर्ण माहिती जर आपण पाहिली म्हणजे या ठिकाणी पहा, आता दोन रांगा काढाव्या लागतील आपल्याला, एक दक्षिणेकडून एक उत्तरेकडून. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 आणि हे 5 लोक बसलेत. त्याच्यासमोर 1 2 3 4 आणि हे 5 लोक बसतील. त्या ठिकाणी आता ABCDचं तोंड दक्षिणेकडे आहे, म्हणजे हे उत्तर दिशेकडून तोंड करून बसलेत. म्हणजे खाली या ठिकाणी A to E हे खालच्या ओळीला असतील आणि P पासून T पर्यंत हे वरच्या ओळीला असतील. दिलेल्या माहितीनुसार पहा, ए आणि त्या मुलाच्या दरम्यान फक्त दोन लोक बसतात जो क्यूच्या समोर आहे. तर आता जर दोन लोक बसायचे असतील आणि तो क्यूच्या समोर आहे जो शेवटच्या टोकाला नाही, म्हणजे शेवटच्या टोकाला तर नाही, क्यूच्या समोर आहे, दोन लोकांचा डिफरन्स जर घेतला मग ए या ठिकाणी घ्यावं लागेल. दोन लोकांचा डिफरन्स घेऊन इथं कोण तर बसला असेल आणि त्याच्या समोर कोण बसलेला आहे, क्यू, म्हणजे हा क्यू इथं आला. त्यानंतर सी हा बीच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे. आता सी बीच्या तात्काळ डाव्या बाजूला म्हणजे बी सी इथं असू शकतो, बी सी इथं असू शकतो किंवा बी सी इथं असू शकतो. म्हणजे या ठिकाणी BC ची जोडी आहे, निश्चित लक्षात घ्या. बी म्हणजे सी बी म्हणजे सी बीच्या डाव्या बाजूला सी बी इथं असेल, सी बी इथं असेल किंवा सी बी इथं असेल. त्यानंतर डी हा क्यूच्या समोर बसलेला नाही, म्हणजे क्यूच्या समोर इथं डी नाही, म्हणजे डीचं स्थान इथं असेल किंवा इथं असेल. आता डी जर या दोन्हीपैकी असेल तर राहील, कारण हे दोन सलग आहेत लक्षात घ्या. आणि याच्या पुढे जर डी नसेल इथं तर डी इथं घ्यावं लागेल, म्हणजे सी बी सलग येणार नाही, किंवा डी इथं घेतलं तर असं होऊ शकतं अडचण. त्यानंतर पुढे माहिती दिली आपल्याला, आर त्या मुलीच्या डाव्या बाजूस आहे जी डीच्या समोर आहे आणि सी हा डीच्या समोर नाही. सी हा डीच्या समोर नाही, म्हणजे डी इकडे कुठं तर असणार आहे. त्यानंतर पुढे माहिती अशी दिलेली आहे की सी हा बीच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे, परंतु दोघेही ईच्या समीप नाहीत. दोघेही ईच्या समीप नाहीत म्हणजे ई इथं आला, डी इथं आला, या पद्धतीनं. आता म्हणजे हे 5 निश्चित झालेले आहेत. आता यावरून आपल्याला पुढचे लिहिता येतील. त्यानंतर आता पी क्यूच्या समोर जर पाहिलं आपण, पी त्या मुलाच्या समोर आहे जो डीच्या तात्काळ उजव्या बाजूला आहे. डीच्या तात्काळ उजव्या बाजूला कोण आहे, ई, त्याच्या समोर आहे पी. डीच्या तात्काळ उजव्या बाजूला ई, त्याच्या समोर पी. त्यानंतर आर त्या मुलीच्या डाव्या बाजूस आहे जो डीच्या समोर आहे. आर त्या मुलीच्या डाव्या बाजूस आहे जो डीच्या समोर आहे, म्हणजे डीच्या समोर आणि इकडे डाव्या बाजूस जर म्हणलं तर एकच जागा शिल्लक आहे, ती म्हणजे आर या ठिकाणी असेल. आता राहिले कोण, एस आणि टी. तर एस आणि टीचा जर इथे या ठिकाणी विचार केला तर निश्चित असं विधान नाही एस साठी, म्हणजे एस टी अशा पद्धतीने असू शकतात, पण आता कोण कोणाच्या समोर नाही. त्यानंतर पहा, डी हा क्यूच्या समोर बसलेला नाही. डी हा क्यूच्या समोर नाही, म्हणजे क्यू तर बाजूला झालेला आहे.
म्हणजे या ठिकाणी दोन चान्सेस आहेत पहा. या ठिकाणी यस असेल किंवा टी असेल, किंवा टी असेल किंवा यस असेल. कारण यस आणि टी संदर्भात आणखी तरी कुठे विधान दिलेलं नाही. आणखी एकदा आपण वाचूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. जर काही शंका असतील याच्यामध्ये म्हणजे क्लिअर होऊ शकतं. कारण आता फक्त टी आणि यस राहिले. पी त्या मुलाच्या समोर आहे जो टीच्या तात्काळ उजवीकडे आहे. डी हा क्यूच्या समोर बसलेला नाही. ठीक आहे, आपण या ठिकाणी टी एस ऑब्लिक मध्ये ठेवूयात. टी एस ऑब्लिक मध्ये ठेवूयात आणि प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. तर पहिला प्रश्न आहे डी चा शेजारी कोण आहे. तर डी चा शेजारी बी आणि ई आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल बी व ई. डी चा शेजारी बी व ई. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर तीच माहिती आणि प्रश्न आहे यसच्या समोर कोण आहे. तर यस टी आपण या ठिकाणी ऑब्लिक मध्ये ठेवलं होतं आणि त्याची उत्तर आहेत ए बी डी ई. तर ए बी डी ई जर असेल तर या डी च्या पुढे यस म्हणजे हे डी उत्तर बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी यस निश्चित आहे, निश्चित झालं. म्हणजे आपण म्हणू शकतो आता या ठिकाणी यसच आहे, हे यसच आहे या ठिकाणी लिहा. आणि इथं आता फक्त टी, कारण ह्या दुसऱ्या प्रश्नाच्या पर्यायातून आपल्या लक्षात आलं की यसच्या समोर फक्त डीच पर्याय दिलाय त्यांनी. सी दिला असता तर मात्र आणखी कन्फ्युजन मध्ये आपण राहिलो असतो. म्हणजे यस टी या ठिकाणी फायनल झालेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे आर च्या उजवीकडून दुसरा कोण बसतो. आर च्या उजवीकडून दुसरा. आता आर, आता हे यांची तोंड इकडे आहेत म्हणजे ह्याची उजवी बाजू इकडे येते, लक्षात घ्या. म्हणजे यांची ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. आणि हे जे बसलेत यांची डावी बाजू इकडे आहे. म्हणजे आपण जसं आता बघतोय, हे व्हिडिओ बघतोय, तर ही आपली डावी उजवी. पण आपल्या समोर जर कोणी बसला असलं तर त्याची उजवी इकडे जाते आणि डावी इकडे येते. तर आरच्या उजवीकडे दुसरा, आरच्या उजवीकडे म्हणजे 1 2, तर तो आहे यस. आरच्या उजवीकडे दुसरा कोण आहे, यस. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. आणि हे जर विधान आपण चेक केलं या मांडणीनुसार तर आपल्या लक्षात येईल विधान कोणतं बरोबर आहे किंवा कोणतं चूक आहे. तर पहिलं विधान आहे पी डी च्या समोर बसते. पी डी च्या समोर बसते, पहिलं विधान तर चूक आहे. त्यानंतर दुसरं विधान पहा या ठिकाणी क्यू टी च्या तात्काळ उजव्या बाजूला बसतो. क्यू हा टी च्या तात्काळ उजव्या बाजूला बसतो. तर क्यू हा टी च्या डाव्या बाजूला बसतो, कारण ही डावी बाजू आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे विधान पण चूक आहे. तर हे आपलं जेव्हा दक्षिण उत्तर बसतात ना तेव्हा ही डावी उजवी कायमस्वरूपी लक्षात ठेवा. या बाजूला बसले तर डावी उजवी, आणि जर त्यांनी इकडे तोंड करून बसले तर उजवी डावी होते, अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढचं आहे आर ए च्या समोर बसते. आर ए च्या समोर बसते हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय सी हे उत्तर अगदी योग्य आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. तर या ठिकाणी मॅक्झिमम नाविन्यपूर्ण प्रश्न सर्व सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.